टेलिग्राम इज पार्ट ऑफ डार्क वेब. तुम्ही जे काही इंटरनेट युज करतायत, वेबसाईट्स युज करतायत किंवा तुम्ही जे काही बघतायत ते सरफेस वेब आहे. ते 3% आहे. 100 पैकी 3% फक्त त्याच्या खाली 97% जे काही आहे ते डार्क वेब आहे. आता या डार्क वेब मध्ये एक ऍप जी टेलिग्राम आहे ती एक इझिली ऍक्सेसेबल आहे. सो डार्क वेब वर पायरसी हा पहिल्यापासून चाललेला मोठा विषय आणि या पायरसीला आळा आणण्यासाठी आपल्याकडे DPDP ऍक्ट आलेला आहे. सो तो डेटा प्रायव्हसी आणि डेटा प्रोटेक्शन, इव्हन त्याच्या आधी आपल्याकडे कॉपीराइट्स ऍक्ट होता, पण त्याच्यावरती जे काही इम्प्लिमेंटेशन असलं पाहिजे, ज्या लोकांना भीती वाटली पाहिजे ती वाटत नाही. आज तुमचा पॉडकास्ट बघणारे सगळी जण ही सायबर क्रिमिनल्स आहेत. त्याचं रिझन का, तर त्या प्रत्येकाने कुठे ना कुठे कधी ना कधी songs.mp3 वगैरे वगैरे त्या वेबसाईट्स वरून एक सॉन्ग डाउनलोड केलंय, बरोबर, जे की पायरेटेड आहे. त्याच्यानंतर टेलिग्राम वरून मूवीज डाउनलोड करून बघितले असतील, नंतर त्या डिलीट केल्या असतील, काय केलं असतील. सो एव्हरीबडी इज डन दिस टाइप ऑफ सायबर क्राईम विदाउट नोईंग, की त्यांना हे माहितीच नाही की हा क्राईम आहे.